नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। मित्रांनो, आरटीई प्रवेश भरण्याचा अर्जाची मुदत ही वाढवण्यात आली आहे। याआधी ही तारीख 30 एप्रिल पर्यंत होती। ही तारीख वाढवून ती पुढे एक्सटेंड करण्यात आली आहे। याची महत्त्वाची कारणे ही स्पष्ट करण्यात आली आहे। तर ही कारणे कोणती आहेत किंवा किती मुदतवाढ आरटीई प्रवेश अर्ज करण्यासाठी करण्यात आली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याचा बऱ्याच पालकांना फायदा होणार आहे, कारण मुदतवाढ करण्यात आली आहे। तर हीच मुदतवाढ करण्याची कारणे काय आहेत किंवा ही मुदतवाढ कितीपर्यंत करण्यात आली आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन मात्र प्रेस करायला विसरू नका। तर पाहूयात ही कारणे काय आहेत किंवा ही तारीख कितीपर्यंत वाढवण्यात आली आहे, एक्सटेंड करण्यात आली आहे। तर मित्रांनो, पहा काय सांगितले आहे की आरटीई अंतर्गत राखीव 25% जागांवर प्रवेश येण्यासाठी म्हणजेच घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी 10 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मागील 15 दिवसात पोर्टलवर केवळ 702 अर्ज दाखल झाले आहेत आणि आरटीई प्रवेश अंतर्गत प्रक्रियेला यावर्षी पालकांकडून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो मंदावला आहे। यामुळे ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात असल्याचेही सांगितले आहे। सो मित्रांनो, आरटीईचे प्रवेश अर्ज भरण्यात 16 एप्रिल पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि ही 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना देण्यात आली होती। परंतु या मुदतवाढीत जिल्ह्यातील जे पालक आहेत त्या पालकांनी केवळ 702 पाल्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत। त्यानंतर शिक्षण विभागामार्फत ही मुदत वाढवण्यात आली आहे आणि आता पालकांना 10 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत। मात्र पालकांना या प्रवेश प्रक्रियेत मिळत असलेला जो प्रतिसाद आहे तो कमी असल्याचे यावर्षी यात सांगितले आहे। इतर जागांच्या तुलनेत म्हणजेच या अगोदरच्या तुलनेत कमी आहे। आरटीई मध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांचा समावेश केल्याचा हा परिणाम असल्याचे पालकांनी सांगितले आहे। तर तुम्हाला कळलं असेल की याचं महत्त्वाचं कारण काय आहे। 10 मे पर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे आणि याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आरटीई मध्ये शासकीय आणि अनुदानित शाळांचा समावेश केल्याचा परिणाम असल्याचे ही पालकांनी स्पष्ट केले आहे। ही पालकांचे आन्सर आहेत आणि याच निर्णयामुळे मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाने या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी ही पालकांनी केली आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला समजले असेल की ही मुदतवाढ कितीपर्यंत करण्यात आली आहे। तर ही मुदतवाढ 10 मे पर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत करण्यात आली आहे आणि याचं महत्त्वाचं कारण सुद्धा तुम्हाला समजलं असेल। जर अजूनही कुणी पालकांनी पाल्यांचे अर्ज आरटीई मार्फत प्रवेश अर्ज भरले नसतील तर आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे खूप चांगला हा वेळ आहे की त्यांनी ते ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन अर्ज भरू शकतात।